सर्वसामान्य जनतेचे प्रश्न जागेवरच सोडवण्यासाठी जनता दरबाराचे आयोजन करण्यात आले आहे। या जनता दरबारात प्राप्त अर्जांवर सकारात्मक निर्णय घेऊन अर्जदारांना दिलासा देण्याचे काम प्रशासनाने करावे असे निर्देश पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी दिले आहेत। दौलतनगर तालुका पाटण येथील लोकनेते बाळासाहेब देसाई शताब्दी स्मारकात आयोजित करण्यात आलेल्या जनता दरबारात पालकमंत्री शंभूराज देसाई बोलत होते। या प्रसंगी मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन, पोलीस अधीक्षक समीर शेख, उपवन संरक्षक आदिती भारद्वाज, उपजिल्हाधिकारी विक्रांत चव्हाण, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता संतोष रोकडे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी भाग्यश्री फरांदे, जिल्हा उपनिबंधक संजय कुमार सुद्रिक, जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर युवराज करपे यांच्यासह विविध विभागाचे विभाग प्रमुख उपस्थित होते। ज्यांच्याकडे लेखी अर्ज नसतील, ज्यांना तुम्ही काय म्हणणं सांगायचं असेल ते जरूर मी इथंच आहे, माझ्यापर्यंत यावं। आमचे तुमचं जे काही लेखी तुम्ही म्हणणं असेल ते सुद्धा नोंदवून घेतलं जाईल। तात्काळ होण्यासारखं असेल तर अधिकारी आमचे सगळे इथं आहेत, अधिकाऱ्यांना सूचना दिल्या जातील आणि शक्यतोवर जागेवरच तो प्रश्न निकाली काढण्याचं काम या ठिकाणी केलं जाईल। एवढंच या निमित्ताने मी सांगतो। जिल्हा प्रशासन अधिकारी शिवा मॅडम, महसूल विभागाचे अधिकारी, मुंबईतला काय फिरून ना नोकरीचं दाखल्याचं तुम्ही किती फोटो घ्या। लोकांना जाऊ द्या, प्लीज फोटो काढा। आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूजला YouTube चॅनलवर सबस्क्राइब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।